नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने कन्वर्टेड राऊंड, अपात्र गैरहजर राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड, 9वी ते 12वी साठीची प्रसिद्ध होणारी यादी, त्याचप्रमाणे 10% जागा या राखीव ठेवण्यात आल्या होत्या त्याबद्दल आणि आता सध्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये टीईटी बोगस प्रमाणपत्र धारकांचे विद्यार्थी आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, त्याचप्रमाणे समुपदेशन, नियुक्ती आणि SMPIची जी काही याचिका चालू आहे आणि त्यामुळे खरी तर शिक्षक पदभरती ही सुरळीतपणे चालू आहे असं आपण म्हणू शकतो। या संबंधीची इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आता यामध्ये ज्यांनी टेट 2022 ची शिक्षक पदभरतीची एक्झाम दिली होती आणि त्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करून सगळी प्रोसिजर केलेली होती त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू एकाच एक उमेदवार याप्रमाणे नियुक्ती झालेली। आता त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात ही न्यूज आहे। भावी प्राथमिक शिक्षकांच्या निवड यादीमध्ये 2 वर्षांपूर्वीच्या टीईटी घोटाळ्यातील 11 जणांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे। 2 दिवसांपूर्वी हा आकडा 6 होता, परंतु सखोल छाननी केली असता यामध्ये आणखी 5 जणांचा समावेश असल्याचे पुढे आले आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडे 599 शिक्षकांची निवड करण्यात आली। त्यातील सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी 9 मार्च रोजी संपली। यामध्ये शिक्षण विभागाने टीईटी प्रकरणामध्ये अडकलेल्या शिक्षकांची नावे वेबसाईटवर टाकली होती। त्याची पडताळणी केली असता यामध्ये 6 जणांची नावे असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी जिल्ह्यातील 15 तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहकार्याने पुन्हा एकदा सर्व शिक्षकांच्या नावांची छाननी करण्याचा निर्णय घेतला, तर या घोटाळ्यातील आणखी 5 शिक्षकांची नावे शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर असल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे या 11 जणांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झाले। आता हे विद्यार्थी नेमके कोणते आहेत तर बघा, जेव्हा पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही चालू होती, सेल्फ सर्टिफाईड करण्याची प्रोसिजर चालू होती आणि जेव्हा टीईटी बोगस प्रमाणपत्र धारकांची लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अशा विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशनची संधी देण्यासाठी नाकारलं होतं। एक म्हणजे ज्यांनी टेटची एक्झाम 2दा दिलेली त्यांना आणि टीईटी बोगस प्रमाणपत्र धारकांना, अशा विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशनची संधी नाकारली होती। तर या विद्यार्थ्यांनी न्यायालयामध्ये जाऊन याचिका दाखल केली आणि त्या याचिकेच्या अनुषंगाने टीईटी मध्ये फ्रॉड असणाऱ्या न्यायालयाने या शिक्षकांना पवित्र पोर्टलवरती संधी दिल्यामुळे शिक्षक पदभरतीमध्ये हे विद्यार्थी इन होते। तर आता यांच्या जेव्हा त्यांची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं किंवा त्यांचं जेव्हा समजलं की हे टीईटी बोगस प्रमाणपत्र धारक आहे, तर आता या विद्यार्थ्यांची पहिली चारित्र्य पडताळणी होणार आणि नंतरच या विद्यार्थी यामध्ये नियुक्ती होऊ शकते। चारित्र्य पडताळणीच्या नंतरच यांची नियुक्ती होऊ शकते असा या आधी देखील उल्लेख करण्यात आला होता। त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणकोणत्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झालेली, एक तर टीईटी मध्ये हे सर्टिफिकेट बोगस प्रमाणपत्र धारक आहेत आणि सीटीईटी पास करून हे शिक्षक भरतीमध्ये आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम आला। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स दिलेल्या तारखेच्या मुदतीच्या नंतरच्या असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी रिजेक्ट केलं गेलेलं आहे। त्याचप्रमाणे जे उमेदवार दिव्यांग असल्याचा दावा करत होते आणि त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट नसणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांची नियुक्ती केलेली नाही। त्याचप्रमाणे ज्यांनी सामाजिक आरक्षणातलं जे समांतर आरक्षण असतं म्हणजेच प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त अशा विद्यार्थ्यांनी आपलं डॉक्युमेंट्स या ठिकाणी सादर करू शकलेले नाही, तर अशा विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली नाही। म्हणजेच डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मधनं या विद्यार्थ्यांना बाद करण्यात आलेला आहे। आणि काही विद्यार्थी तर असे देखील होते त्यांचं ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी गेलेच नाही, यालाच आपण गैरहजर विद्यार्थी किंवा गैरहजर शिक्षक असं म्हणतो। यानंतर आपण आपला दुसरा मुद्दा पाहूया, तो म्हणजे कन्वर्टेड राऊंड। कन्वर्टेड राऊंड हा काय असतो तर यामध्ये जे सामाजिक आरक्षणातलं समांतर आरक्षण असतं, तर त्या समांतर आरक्षणामध्ये जे विद्यार्थी त्यांचं डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सादर करू शकलेले नव्हते किंवा समांतर आरक्षणाच्या ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत तेवढे शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध न झाल्यामुळे त्या रिक्त असणाऱ्या जागा त्या प्रवर्गाच्या प्युअर कॅटेगरीमध्ये रूपांतरित करण्यात येतात। म्हणजे थोडक्यात एखादा विद्यार्थी हा ओबीसीचा असेल आणि ओबीसीच्या अंतर्गत जर 30% महिला आरक्षण असेल किंवा भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, एखादा अनाथ बालक असेल, तर त्या ज्या काही रिझर्व जागा असतात तर त्या जागा त्यांच्या जनरल कॅटेगरीला येतात। म्हणजेच
त्या जागा त्यांच्या ओबीसीच्या असतील तर ओबीसी कॅटेगरीला येणार, ईडब्ल्यूएसच्या असेल ईडब्ल्यूएस कॅटेगरीला येणार, एसटी असेल एसटी कॅटेगरीला येणार, एनटी असेल तर एनटीच्या जनरल कॅटेगरीला येणार. म्हणजे त्या त्या प्रवर्गाच्या जागा त्यांच्या जनरल कॅटेगरीला कन्वर्ट होतात. यालाच आपण कन्व्हर्टेड राऊंड असं म्हणतो. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरले. आता अपात्र ठरले म्हणजे त्यांच्याकडे प्रोफेशनल डॉक्युमेंट्स नसेल, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स नसेल, किंवा जरी डॉक्युमेंट्स असतील आणि त्यांच्या जी काही मुदत दिलेली होती त्या मुदतीच्या नंतरच्या असतील तर ते अपात्र ठरतात. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी गैरहजर होते म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला गेलेच नाही असे विद्यार्थी, त्यालाच आपण गैरहजर, तर हा जो राऊंड असतो तो सुद्धा राऊंड या ठिकाणी बाकी आहे. त्याचप्रमाणे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक तर विदाऊट इंटरव्ह्यूची मेरिट लिस्ट लागलेली आहे. आता दुसरा टप्पा आहे तो म्हणजे या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू, म्हणजेच एकाच 10 उमेदवार, ही लिस्ट मात्र अजूनपर्यंत पेंडिंग आहे आणि त्याच्यावरती एक प्रेस नोटीस आली होती की यावरती काम चालू आहे. त्याचप्रमाणे त्या लवकरात लवकर याची देखील यादी प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रेस नोटमध्ये सांगण्यात आलेलं होतं. परंतु आता बरेच दिवस झाले यावरती पुन्हा कुठल्याही प्रकारची सूचना आलेली नाही. त्यामध्ये सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते तो म्हणजे 9वी आणि 10वी आणि त्याचप्रमाणे 11वी आणि 12वी या विद्यार्थ्यांचा राऊंड. म्हणजेच या ठिकाणी जो विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे त्यामध्ये पर्यायाने किंवा सगळ्यात जास्त संख्या म्हटलं तर आपण 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांची असते, त्या शिक्षकांची असते. आणि तिसरा म्हणजे जेव्हा शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाला तेव्हा 10% ह्या जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. 10% जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या आणि या उर्वरित जागा या नंतर भरणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु त्या ठिकाणी हे देखील मेन्शन होतं की ह्या जागा ह्याच टेटच्या परीक्षेमधून भरणार आहेत. त्यामुळे आता सध्या चर्चा चालू आहे ती पुढच्या टेटची, म्हणजेच टेट 3री. परंतु आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की 10% राखीव जागा ह्याच टेटमधनं भरण्यात येणार आहे. त्याप्रमाणे 9वी ते 12वी विदाऊट इंटरव्ह्यूच्या आणि यामध्ये जे लोक अपात्रच ठरलेले आहेत, गैरहजर राहिलेले आहेत, ह्या आणि कन्व्हर्टेड राऊंड ह्या जागा ह्याच टेटमधून भरल्या जाणार आहेत. कारण त्याच पर्टिक्युलर टेटच्या माध्यमातून भरण्यात येतात. जसं की 2017च्या जवळजवळ 50% जागा अजूनही तशाच आहेत. प्रॉब्लेम हा आहे की लवकरच ही भरती होईल, लवकरच होईल किंवा करण्यात येईल, परंतु लवकर ह्याला किती मर्यादा आहे हे मात्र निश्चितपर्यंत सांगता येत नाही. परंतु आता 2022च्या टेटच्या ह्या गोष्टीसाठी आता फार तर 1.5 महिना लागेल. परंतु नक्कीच शिक्षक भरती ही पुढे चालूच राहील आणि अजूनही ती थांबलेली नाही. परंतु आचारसंहितेचा परिणाम याच्यावरती होताना आपल्याला दिसत आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, आता हे मुद्दे मी घेतले कुठून, तर जे काही कमेंट्स असतात त्या कमेंट्समध्ये असणारे हे मुद्दे होते की हे सगळे एकत्रित लागावेत अशी अभियोग्यताधारकांची इच्छा आहे, जेणेकरून जी टोटल नंबर आहे म्हणजेच एकाच टप्प्यात जास्तीत जास्त पदे भरता येतात. परंतु जो काही अपात्र किंवा गैरहजरचा 10%चा हा जो काही राऊंड आहे तो एकत्रित लागत नाही, 10%चा राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कन्व्हर्टेड राऊंड हा वेगळा लागतो. म्हणजेच हे जे राऊंड आहेत ते एकत्र लागत नाहीत, हे वेगवेगळे लागले जातात. त्याचप्रमाणे दुसरी आता लिस्ट लागणार आहे ती म्हणजे 9वी ते 12वीची. आता 9वी ते 12वीची यादी लावण्यासाठी काहीच अडचण नाही, परंतु ती देखील अजून लागलेली नाही. परंतु अपेक्षा आहे की कन्व्हर्टेड राऊंडसाठी थोडीशी वेळखाऊ पद्धत किंवा वेळखाऊ परिस्थिती आहे त्यामध्ये, किंवा अपात्र किंवा गैरहजर विद्यार्थ्यांमध्ये देखील वेळ लागू शकतो थोडासा. आणि 10% राखीव जागांवरती काही जे बिंदू नामावलीमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर त्या गोष्टींसाठी ह्या 10% राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे. परंतु जी काही विदाऊट इंटरव्ह्यूची यादी आहे ती विदाऊट इंटरव्ह्यूची यादी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्या शिक्षकांसाठी ती लवकरात लवकर लागणं अपेक्षित आहे. कारण
त्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम नाही, कारण ह्या गोष्टी ऑलरेडी याच्यावरती काम झालेलं आहे किंवा अगदी ते शेवटच्या टप्प्यात आहे. बाकीच्या गोष्टींसाठी थोडाफार वेळ लागू शकतो, परंतु 9वी ते 12वीच्या जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यासाठी काहीच अडचण असावी असं तरी वाटत नाही. कारण की जरी आयोग या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रेस नोट मध्ये सांगण्यात आलेलं होतं की शिक्षक भरतीवरती याचा कुठलाही परिणाम होणार नाही. जी काही कोर्टाची ऑर्डर होती की त्यामध्ये देखील स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की शिक्षक भरती जो काही आराखडा ठरवून दिलेला आहे त्यानुसार ती पुढे चालू राहावी. म्हणजेच ह्या जागा एकत्रित लागणार नाही. म्हणजेच थोडक्यात शिक्षक भरती ही टप्प्याटप्प्याने आपण म्हणतो तो हा प्रकार आहे, तर ती टप्प्याटप्प्यानेच होईल. फक्त अडचण काहीच नाही, तर ह्या जागा या लवकरात लवकर लागल्या जाव्यात ज्या 9वी ते 12वीच्या शिक्षकांच्या आहेत. त्यानंतर यामध्ये पुढचा मुद्दा म्हणजे जे आता टीईटीचा जे सीटीईटीच्या मार्गाने शिक्षक पद भरतीमध्ये आलेले आहेत अशा शिक्षकांसाठी तर चारित्र्य पडताळणी होईल आणि नंतरच त्यांना नियुक्ती मिळेल जर ते चारित्र्य पडताळणीमध्ये पास झाले तर. दुसरी गोष्ट म्हणजे आता बऱ्याच शिक्षकांना झालं काय, ही जी आचारसंहिता लागू झाली त्या आचारसंहितेपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतरचा दुसरी स्टेप होती ती म्हणजे समुपदेशन. म्हणजे काही शिक्षकांचे समुपदेशन, काही शिक्षकांची नियुक्ती, काही शिक्षकांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, काहींचं फक्तच लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन देखील झालेलं नाही, तर काही शिक्षक हे शाळेमध्ये रुजू देखील झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाची स्टेप, ज्या जिल्ह्याची स्टेप ज्या ठिकाणी येऊन थांबलेली आहे त्या ठिकाणी शिक्षक भरती थोडक्यात थांबलेली आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु जी काही SMPIL याचिका आहे ही एक जनहित याचिका आहे आणि या याचिकेमुळे शिक्षक पदभरती ही पुढे चालू आहे. ती कशी, तर ज्या शिक्षण संस्थांनी त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं म्हणून किंवा मुलांना शिक्षक मिळावे म्हणून ही याचिका दाखल केली होती आणि मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षक हवेत अशी मागणी केली होती आणि म्हणून शिक्षक लवकर मुलांना मिळण्यासाठी ही याचिका त्या ठिकाणी दाखल केली होती. जवळजवळ यामध्ये 3 संस्थांची नावं आहेत आणि यांनी ही याचिका दाखल केल्यामुळे शिक्षक भरती प्रत्येक वेळेस थोडी थोडी पुढे सरकू शकते किंवा सरकलेली आहे ती ही SMPIL याचिकेमुळे, कारण ती ही याचिकाच एक जनहित याचिका आहे. आता यामध्ये नेमकी किती वेळ लागणार, तर साधं आणि सरळ उदाहरण आहे की यामध्ये आता मार्च महिना तर जवळजवळ संपत आलेला आहे, परंतु एप्रिल आणि मे यामध्ये 1.5 महिना हा पकडून चालायचा. परंतु तरी देखील या ठिकाणी परवानगी आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की परवानगी मागितलेली आहे शिक्षक पदभरती ही पुढे चालू ठेवण्याची किंवा नियुक्तीच्या बाकीच्या गोष्टींची परवानगी ही शिक्षण विभागाने मागितलेली आहे. आणि जर या ठिकाणी शिक्षण विभागाला परवानगी भेटली तर सगळ्यात पहिलं या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची 9वी ते 12वीची ही यादी नक्कीच प्रसिद्ध होईल, कारण यामध्ये काहीच अडचण नाही. लवकरात लवकर ही यादी प्रसिद्ध व्हावी, कारण बाकीच्या गोष्टी तर आपल्याला इतके सगळे आपण जाणते आहोत की आचारसंहितेमुळे बाकीच्या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. कितीतरी आता एक्झाम देखील आलेल्या असतील तर त्या एक्झाम देखील पोस्टपोन करण्यात आलेल्या आहे, परंतु ही यादी ही ऑलरेडी या ठिकाणी रेडी असणार आहे, त्यामुळे ती लावायला काहीच अडचण नसणार. त्यामुळे ही यादी लवकरात लवकर लागणं अपेक्षित आहे आणि बाकीच्या गोष्टीसाठी त्याच्यावरती थोडंसं काम करावं लागणार आणि म्हणून बाकीच्या गोष्टी ह्या 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर ही प्रोसिजर थोडीशी पुढे जाईल. म्हणजे 1.5 महिन्यांचा कालावधी यासाठी लागणार आहे. जर परवानगी मिळाली तर 9वी ते 12वीची यादी 2 दिवसात सुद्धा लागू शकते आणि जर परवानगी नाही मिळाली तर प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी 1.5 महिन्याचा अवधी हा पकडून चालायचा. आणि शिक्षक भरतीमध्ये वेळ तर खूप लागलेला आहे, परंतु प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह राहणं हे महत्त्वाचं आहे आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी कितीही गोष्टी निगेटिव्ह असल्या तरी सुद्धा एक याचिका जी आपण म्हणतो जिला SMPIL ही याचिका ही पॉझिटिव्ह आहे, कारण ही शिक्षक भरती करण्यासाठी प्रवृत्त करणारी ही याचिका आहे. त्यामुळे याचिकाच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे शिक्षक भरती कुठेही थांबणार नाही. पॉझिटिव्ह दृष्टीनेच घ्या. फक्त थोडा आता अजून थोड्या गोष्टी इतक्या वर्ष सहन करत आलेला आहात तर अजून काही दिवस या ठिकाणी सहन करावे लागतील.